बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पिढा गेली. काय ताकद असेल माझ्या जगद्गुरु तुकोबरायची. अरे बायको अन्न करता मरण पावल्यानंतर देवाला सांगाव, देवा उपकार केले रे, माझ्या जीवनामध्ये दुष्काळ पडला, माझं धन गेलं, माझं मान गेला, माझं अन्न गेलं, यात काहीच नवल नाही. देवा बायको अन्न करता मेली तरी तुकोबराने देवाकडे तक्रार केली नाही. पण तुकोबराने जरी तक्रार नाही केली, पण तुकोबरायची कीर्ती एवढी वाढली होती महाराज की वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख ज्याचे. आणि ज्यावेळेस काही लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजाला जाऊन सांगितलं, बाबा जगद्गुरु तुकोबरायची बायको अन्न करता मरण पावली हो. तुकोबरायच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्याला धारा लागल्या. माझ्या राज्यामध्ये जर साधू अवहेलना होत असेल, साधूला जर एक टाइमाला जेवायला भेटत नसेल, तर माझ्या राजापणाला काय आग लावायची. बसणारे मंडळी, राजा त्यालाच म्हणा जो प्रजेच्या रक्षणात उभा राहतो, राजा त्यालाच म्हणा जो गायीच्या पाठीमागे उभा राहतो, राजा त्यालाच म्हणा जो साधूच्या पाठीमागे उभा राहतो, राजा त्यालाच म्हणा जो प्रजेवर संकट आल्यानंतर प्रजेसाठी उभा राहतो, त्याला राजे म्हणा. नाही तर राजाला काय ऊत आला मारा, ढिगाणं राजे आपल्या महाराष्ट्रामध्ये. इथं शेतकरी आत्महत्या करतात आणि काही विदेशात जाऊन एन्जॉय करतात, अशाला राजा म्हणायचं नाहीये. महाराष्ट्रामध्ये एकच राजा होऊन गेला आणि तो फक्त छत्रपती शिवाजी. राजे आजही होतील, राजे उद्याही होतील, पण दैवत म्हणून जर या महाराष्ट्राने कोणाचा स्वीकार केला असेल तर तो फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. अरे